शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज पुण्याचा, शिवसेनेचा आवाज पुण्याचा, शिवसेनेचा। बस काय सांगा, संतोष भवनाचं उद्घाटन इतकी वर्ष होत नाहीये, तर याबद्दल काय सांगा? माझं एक प्रामुख्याने दुर्भाग्यपूर्ण आहे की इथले जे स्थानिक दोन्ही आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे असतानाही त्यांना जर केवळ मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होण्याकरता त्यांना जर विलंब लागत असेल आणि ते जर स्वतःचा डंका एक कर्तव्यनिष्ठ आणि कार्यसम्राट म्हणून असा उल्लेख करत असेल तर त्यांची ती तत्परता आहे ती ह्या विलंबामुळे दिसून येते। आणि याच प्रकारे नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे की आपले जे आपण निवडून दिलेले आहेत ते आमदार कशा प्रकारे कर्तव्यनिष्ठ आहेत। ते स्थानिक म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो, आज काय सांगाल? आज लहान मुलं जे आहेत ते ह्या सगळ्या खेळांपासून वंचित राहतात फक्त एवढ्या एक उद्घाटनामुळे, तर कुठेतरी निवडणुकीचा मुद्दा बनवला जातोय का? नक्कीच, कारण या ठिकाणी मी इथला स्थानिक रहिवासी गेले 20-25 वर्षापासून इथे राहतोय। इथले छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहेत रहिवाशांचे त्यांच्याशी यांना महानगरपालिकेला किंवा सरकारला ह्याच्याशी काहीही पडलेलं नाही आहे। कारण हे सांस्कृतिक भवन आहे ते आहेच, त्याच्या व्यतिरिक्त जी आरक्षित मैदानं आहेत, मैदानं ज्येष्ठ नागरिकांसाठी, मुलांसाठी, इतर रहिवाशांसाठी जे ठेवलेले आहेत, त्या मैदानांमध्ये सुद्धा यांनी अनधिकृतपणे ह्या बघतायत समोरच बघा किती बसेस आणून ठेवले आहेत, अनधिकृत तिथे बांधकामं केलेली आहेत आणि त्याचा फायदा त्यामुळं मुलांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना कुठे त्यांना घेता येत नाही आहेत, ना ज्येष्ठ नागरिकांना कुठे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, काहीच नाही। कारण हा अनुभव आमचा कित्येक वर्षापासूनचा आहे। सांस्कृतिक भवन हे बनवलं आणि सुरुवात झाली त्यापासून आम्ही इथे राहतोय। त्याची परिस्थिती काय होती, आमच्या ताईने सांगितलं की चरसुले गर्दुले यांना आम्ही स्वतः ठोकलेले आहेत इथे त्या इथे, पण महानगरपालिकेने इथे एवढं बांधवलं ना, तुम्ही बसवा ना इथे एक सिक्युरिटी गार्ड, का नाही बसवत? तुम्ही बसवायला पाहिजे। आता तुम्ही हे सगळं तुम्ही व्यवस्था केली की नाही महानगरपालिकेने? जे प्रशासकीय राबवून आता जो जोर दाखवला आहे तो दाखवा आणि उद्घाटन करा। आम्हाला काही नसेल, लोकांचा जो टॅक्स जातोय त्या टॅक्समधून लोकांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळायलाच पाहिजेत। हे त्यांच्या बापाकडून पण आम्ही देत नाही आहेत, आम्ही आमच्या स्वतः टॅक्समधून आमचा पैसा देतोय आणि ते त्यांनी ह्या जे हे समोर एक मैदान आहे आरक्षित आहे, तिथे एक मैदान आरक्षित आहे, खेळांच्या मैदानासाठी आहे। हे त्यांनी या बस अनधिकृत बस गेल्या कित्येक वर्षापासून वापरून केले आहेत। तिथे सुद्धा अनधिकृत चर्चिले करतील आणि इतर रात्रीच्या वेळेला जी परिस्थिती होते, समोर ही गोकुळ क्लासिक सोसायटी आहे, आमची बाजूला सोसायटी आहे, त्या सोसायटीना येऊन जर तुम्ही विचारलात रात्रीच्या वेळेला काही परिस्थिती असते, खरोखर तिथे सर्वसाधारण माणूस तिथे एकटा किंवा दुसरा जायलाच नको, त्यांना त्या मारायच्या पूर्ण तयारीने असतात। आणि मी एक स्थानिक रहिवासी म्हणून मी आपल्या इथं म्हणतो की प्रशासनाला विनंती करतो, हे सांस्कृतिक पण आहेतच आणि लहान मुलांना, ज्येष्ठांना बसण्यासाठी, उठण्यासाठी त्यांची एक व्यवस्था करावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र।